प्रत्येक निवडणूक येते, प्रत्येक निवडणुकीमध्ये घोषणांचा पाऊस पाडला जातो. मुंबईकरांना किंवा इतर जे नागरिक आहेत त्यांना नेमक्या कोणत्या गोष्टी मिळणार या संदर्भात खरं तर कागदोपत्री अगदी प्रचंड अशी प्रश्नावली असते, त्याची उत्तरं असतात. तुम्हाला वाटतं खरंच या गोष्टी मिळतात किंवा खरंच या घोषणा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी असतात? पूर्ण करण्यासाठी असायला पाहिजेत. तुम्ही नाशिक बघितलं तर आम्ही जो वचननामा जाहीर केलेला त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काम केलं. पाण्याचा प्रश्न आजपर्यंत मुंबईत असू कसं शकतो असा मला प्रश्न पडतो कधी कधी म्हणजे नाशिकमध्ये आपण त्यांचा पुढच्या 30 वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण सोडवला मुकडे धरण आणून. आणि तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघितली. 2.5 वर्ष आपल्याकडे कमिशनर नाही दिला, तरी 2.5 वर्षानंतर कमिशनर आल्यानंतर साहेबांनी 500 किलोमीटरचे रस्ते नाशिककरांसाठी म्हणजे मुंबई गोवा नाशिककरांसाठी करून घेतले. म्हणजे साहेब नेहमी सांगतात की पावसाळ्यात पत्रकारांना फोन जायचे तिकडच्या की आम्हाला खड्ड्यांचे फोटो पाठवा रस्त्यावर. बरोबर. पत्रकार बोलायचे इकडे खड्डेच नाही पडत, आम्ही फोटो काय पाठवू. सो ही जी परिस्थिती आहे ही होऊ शकते आणि सहज होऊ शकते. त्याच्यामुळे मला वाटतं हे वचननामे जे तुम्ही जाहीर करता हे 5 वर्षांनी मला वाटतं ते दिसले पाहिजेत लोकांसाठी. मला वाटतं जनता कुठेतरी सुज्ञ झाली पाहिजे की खासदार काय करतो, आमदार काय करतो, नगरसेवक काय करतो, ही कामं त्यांची कामं काय असतात हे मला वाटतं त्यांना कळलं पाहिजे आता. निश्चित. पण अमितजी, जसं तुम्ही म्हणालात की नाशिकमध्ये जे प्रेझेंटेशन तुम्ही जो वचननामा दिला होता त्या परीनं तुम्ही काम केलं. मग तो पाण्याचा प्रश्न असू दे, सुशोभीकरणाचा देखील प्रश्न असू दे, या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिककरांनी अनुभव तर घेतला. मात्र नंतर निवडणुकीमध्ये ज्यांना निवडून दिलं त्यांच्याकडून कामाची पोचपावती मिळाली नाही अशा तक्रारी देखील आल्या. मग तरी देखील जनता इतक्या तक्रारी असून लोकांना अशी नेमून देते किंवा त्यांची निवड केली जाते. काय नेमकं कारण असेल नेमकं ह्याच्यामध्ये? कोण चुकतंय? नाही चुकत म्हणजे आम्ही कुठेतरी पोचवण्यात चुकत असू काहीतरी कामं, किंवा मला माहित नाही काय होतंय, किंवा ज्या प्रकारे आता साहेब मला वाटतं 2017 पासून ईव्हीएमच्या विषयी बोलतात. बरोबर. ज्याला आपण डावळूच शकत नाही. आणि आता एक वेगळा विषय आला दुबार मतदारांचा. त्याच्यामुळे ह्या पण गोष्टी असतील, जनता कुठेतरी डोळे उघडत असेल. पण आता आम्ही त्या सगळ्यांचा एक तोड काढलाय. मला वाटतं ईव्हीएम असू दे, पण आम्ही दुबार मतदारांना बाहेरच तिकडे जे इलेक्शन निवडणुकीचे केंद्र असेल त्याच्या बाहेरच मारणार आहोत. आणि याच्यात मला वाटत नाही की पोलीस पण काही करू शकतात, कारण दुबार मतदार आहे तो खरं तर ती पायरी चढणं गरजेचं वाटतं का? कारण जसं तुम्ही म्हणालात की जर दुबार मतदार त्या ठिकाणी आले तर ते नक्कीच मार खातील. ही पायरी चढणं योग्य आहे सध्या? म्हणजे मारहाण करणं अशा पद्धतीनं मग काय करायला पाहिजे? बेंच टाकून, खुर्ची टाकून, प्रत्येक दुबार मतदाराला बोलवून तिकडे अरे आल्या मतदाराला पण तू चुकतोयस हे असं नको करू, असं बोलायला पाहिजे का? आणि माझं म्हणणं आहे की एक मेसेज गेला पाहिजे. 40 लाख तुम्ही महाराष्ट्रात मतदार आणले दुबार, लोकसभे ते विधानसभे. लोकसभेचा निकाल बघून विधानसभेच्या निवडणुकीसाठी 40 लाख महाराष्ट्रात मतदार आणले गेले. आम्ही पुरावे घेऊन, मला वाटतं विरोधी पक्षांचे सगळ्या विरोधी पक्षांचे मोठे नेते इलेक्शन कमिशनरला भेटायला गेलेले. तेव्हा मी नव्हतो. राज्याचे इलेक्शन कमिशनर जेव्हा भेटले तेव्हा मी नव्हतो. तो इलेक्शन कमिशनर बोलला हा केंद्राचा इलेक्शन कमिशनर बघतो. पुढच्या दिवशी दोघंही होते. दोघांकडेही उत्तरं नव्हती. म्हणजे तुम्हाला इलेक्शन कमिशनर पण आपलं विकलं गेलंय का? कमिशन आपलं विकलं गेलंय का? कोण चालवतंय तुम्हाला?